नमस्कार मित्रांनो, SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सोन्याच्या दराने गाठला उच्चांक. सोने बाजारामध्ये आता नागरिकांच्या बहिष्कार सोन्याच्या दराने सर्वात जास्त किमतीवर पाऊल ठेवलेलं आहे. 15 वर्षांमध्ये सर्वात जास्त महाग होणारा सोन्याचा दर पाहता नरेंद्र मोदी साहेबांनी सोन्याचं नवीन धोरण लागू करून सोन्याचा दर कमी करण्याचं आश्वासन नागरिकांना दिलं होतं. परंतु आता सोन्याचे दर गगनाला भिडले पाहता नागरिकांनी सोने बाजारामध्ये पाठ फिरवले आहे. सोन्याच्या बाजारामध्ये झालेली ही दरवाढ सोन्याच्या दरामध्ये हा उच्चांक सर्वात जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या उलटापालटीचा परिणाम आता भारतामध्ये दिसून आलेला आहे. चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रति तोळा सोन्याचा दर आता सर्वात जास्त वाढलेला आहे. सोन्याच्या दरामध्ये ही वाढ पाहता सोन्याच्या खाणीच्या सल्लागाराने देखील याबाबत मोठा विधान केले. सोन्याचे दर हे आजपर्यंत सर्वात जास्त वाढलेले दर आहेत. परंतु सोन्याच्या दिवसामध्ये कमी होणार आहेत का, यापेक्षा सोन्याचा दर वाढणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. कारण आत्ताच नवीन सुवर्ण धोरण लागू करून सोन्याचे दर कमी करत असत नरेंद्र मोदी साहेब म्हटले होते. परंतु अचानक असं काय झाले की सोन्याच्या दरामध्ये इतकी वाढ झाली. डॉलरच्या किमतीमध्ये मजबूतीकरण आल्याचं देखील पाहता येते. सोन्याचे दर कमी होऊ लागले आहेत. आता बघा, सोन्याची मागणी ही कमी होऊ शकते, पण सोन्याचे दर कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु असा एक रात्री अचानक काय घडले की सोन्याचे दर एकदम एवढ्या पार झाले. आत्तापर्यंत सोन्याचे दर हे 1 लाखाच्या वर गेलेले होते. तरी देखील सोन्याच्या दरबारात सामान्य नागरिकांची नाराजगी व्यक्त केली. परंतु आता तर सोन्याचे दर ही त्यापेक्षाही जास्त वाढलेला आहे. कालच्या रात्री तर सोन्याच्या दरात सर्वांनी जास्त उच्चांक गाठला. त्यामुळे नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आणि सोने बाजारपेठेमध्ये अक्षरशः भूकंप झाला. असं नेमकं काय झालंय त्यामुळे सोन्याच्या दराने एवढा मोठा उच्चांक गाठला? ऐन लग्न सराईमध्ये असताना सोन्याच्या दराने सर्वात जास्त किंमत वाढवली. सोने बाजारपेठेमध्ये एवढी मोठी भयानक अवस्था कशी झाली? मोदी साहेबांनी नागरिकांना आश्वासन दिलं असताना सोन्याच्या दराने सर्वात जास्त उच्चांक कसा गाठला हे आपण पाहणार आहोत. सोन्याचे दर कमी होणार आहेत का नाहीत हे देखील आपण पाहूया. सोन्याचे दर यापेक्षा अधिकही वाढतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण काही वेळेस सोन्याचे दर हे सर्वात जास्त होतात आणि थोड्या दिवसाने ते सोन्याचे दर हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. पण आताच झालेला हा सोन्याचा उच्चांक असं स्थिर राहणार आहे का, याबाबत अमेरिकन सल्लागार नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूयात. नागरिकांनी सोना हा सर्वात जास्त मौल्यवान धातू मानला आहे आणि ऐन लग्न सराईमध्ये तर सोन्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकजण सोनं खरेदी करण्याकडे जात असतं. प्रत्येकजण थोडीफार खरेदी तर करत असतं. पण त्याचवेळी सोन्याचे दर हे भारतात इतके प्रचंड वाढले आहेत की नागरिकांनी बाजारपेठेत पाठ फिरवली. पण हे फक्त भारतात वाढले आहेत का, सगळीकडे वाढले आहेत? तर याबाबत सर्वात मोठी बातमी अशी समोर आली आहे की सोन्याचे दर हे सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले आहेत. सिंगापूरमध्ये देखील सोन्याच्या दराबाबतची मोठी घोषणा झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रति तोळा सोन्याचे दर वाढलेले आहे. 22 कॅरेटचे दर वेगळे आहेत, 24 कॅरेटचे दर वेगळे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सोन्याची मागणी वाढलेली आहे पाहायला मिळत आहे. परंतु सर्वात मोठा गोंधळ झालेला आहे असं देखील स्पष्टपणे म्हटलं जात आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागार जे आहेत, सोन्याच्या खाणीचे सल्लागार आहेत, त्यांनी सोन्याच्या दराबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या पायाखालची जमीन ही अक्षरशः सरकली आहे. आपल्याला महत्त्वाची माहिती ही सोन्याच्या खंडीच्या सल्लागाराकडून मिळाली आहे. कारण सोन्याचे दर हे वाढू लागले आहे का कमी होऊ लागले आहेत याबाबत तज्ज्ञांकडून मिळवलेली जात आहे. आणि आंतरराष्ट्रीय खाणीचे सल्लागाराचे स्पष्टपणे आता विधान केलेलं आहे. त्यांचे विधान अक्षरशः बरोबर आहे. कारण खाणीपासून ते सोनं निघण्यापासून ते सोनं बाजारपेठेमध्ये येण्यापर्यंतची सर्व माहिती त्यांच्यापर्यंत असते. त्यांनी केलेले विधान हे कधीही खोटं ठरत नसतं. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याची किंमत, सोन्याची मागणी आणि सोनं किती अवेलेबल आहे यावरून सोन्याच्या दरामध्ये उलटापलटा होत असते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकासारख्या अनेक मोठ्या बँका असतात, त्या देखील सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. सोन्याचे दर वाढल्यावरती त्या सोनं विकत असतात, म्हणजे सोन्याचा फायदा त्या घेत असतात. जेव्हा सोन्याची किंमत घसरलेली असते तेव्हा ते सोनं खरेदी करतात आणि जेव्हा सोन्याची किमती उच्चांक गाठतात तेव्हा ते बाजारपेठेमध्ये सोनं आणतात. त्याचवेळी त्या लोकांचा फायदा होतो. परंतु बाजारपेठेमध्ये सोन्याचा पुरवठा देखील यावेळी वाढतो. अशा वेळी काही वेळा सोन्याचे दर कमी देखील होऊ शकतात. पण नेमकं यावरती तज्ज्ञांचं काय मत आहे बघा. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सोन्याच्या दरात पाहण्यात बघा, कारण नरेंद्र मोदी साहेबांनी नवीन सोनं धोरण लागू केले देखील सांगितलं होतं.
मात्र मग आता सोन्याचे दर भारतामध्ये कमी होऊ शकतात का? सोन्याचे दर अजून किती उच्चांक गाठू शकतो यावर नेमकं मत आहे ते आपण पाहूया. सोन्याच्या दरामध्ये ही झालेली वाढ पाहता चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. चांदीचा दर खूप उच्चांक गाठलेला पुढील प्रश्न नागरिकांमध्ये उठला आहे. अक्षरशः सामान्य नागरिकांची पायाखालची जमीन सरकण्याची वेळ आली आहे. जेव्हा त्यांनी सोने बाजारामध्ये वाढलेले दर पाहिले, सोने बाजारपेठेकडे अक्षरशः पाठ फिरवली. सोने बाजारपेठेमध्ये उच्चांक गाठलेला पाहता नागरिकांनी अहिन लग्न समारंभामध्ये सोनं खरेदी करणं थांबवलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेले बदल आणि नागरिकांनी सोन्याच्या बाजारपेठेमध्ये फिरवलेले पाठ यामुळे सोने बाजारपेठेमध्ये देखील मोठा भूकंप झाला. म्हणजे याच्या कारणासाठी नागरिकांनी सोनं खरेदी करणं थांबवलेलं. सोनं सराईमध्ये आता बघा मोठा प्रश्न उभा राहिला. आता दर वाढलेले पाहता सोने खरेदी करणं अशक्य वाटतं आहे. पण आता सोने दर वाढलेले पाहता सोने खरेदी न करणं हा पर्याय असू शकतो का? एका रात्रीमध्ये नेमकं असं काय झालं की लोकांनी सोन्यावरती अक्षरशः बहिष्कार टाकला? अशी अवस्था निर्माण झाली तर सोन्याचे दर आणखीन वाढतील का? असे प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिले आहे. मुंबई शहरामध्ये देखील दर वाढले आहेत. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अनेक मेट्रो सिटीमध्ये सोन्याच्या दराने सर्वात जास्त उच्चांक गाठलेला आहे. तिथे सर्वात जास्त सोन्याचे दर हे वाढलेले आहेत का? एका रात्रीमध्ये सोन्याच्या दराने सर्वात जास्त किंमत गाठली आहे. सर्वात जास्त किमतीवर सोने दराने पाऊल ठेवलेले आहे. असे मेट्रो सिटीमधील लोकांनी देखील सोनं खरेदी करणं थांबवले आहे. त्याचबरोबर काही व्यावसायिक देखील सोनं खरेदी करणं इन्व्हेस्टमेंट करत असतात, तर त्यांनी सुद्धा हे बहिष्कार टाकले आहे. आता मोदी साहेबांनी नागरिकांना आश्वासन दिलं असताना एवढा मोठा बदल कसा झाला? नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. परंतु जे सोन्याच्या खाणीचे सल्लागार आहेत त्यांनी देखील सोन्याचे दर हे अचानक वाढवलेले नाहीत असं सांगितलं आहे. 3 दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बरेच उलटपालट चालू आहे. तर काही ठिकाणी सोन्याचे दर खूप वाढले आहेत, तर काही ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ पाहता अक्षरशः नागरिकांनी बहिष्कार टाकलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील नागरिकांनी सोनं खरेदी करण्यावर पाठ फिरवली आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचे दर वाढले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जिथून डॉलरची किंमत निघते त्या ठिकाणी देखील अनेक उलटापालट झालेले आहे. तुम्हाला माहिती आहे की डॉलरची मजबूती करण्याचे देखील सोन्याचे दर हे वर खाली होत असतात. मग त्या ठिकाणी देखील वर खाली झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये अचानक बदल होत आहे. नागरिकांना ही सर्वात मोठी बातमी आहे आणि त्यामध्ये सोन्याच्या दराने एवढा मोठा उच्चांक गाठला. नागरिकांसाठी ही एक अचानक झालेली धक्कादायक बातमी देखील आलेली आहे. इतका मोठा दर की नागरिकांसाठी चांदी खरेदी करणं देखील आता अशक्य झालं आहे. चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहे. सोनं खरेदी करणं नागरिकांनी थांबवलं, परंतु चांदीकडे देखील नागरिकांनी पाठ फिरवलेले पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये झालेला हा उच्चांक 15 वर्षातील सर्वात मोठा उच्चांक आहे. यामध्ये पाहायला गेलं तर 24 कॅरेट सोन्याचा दर हे आतापर्यंतचे सर्वात जास्त दर जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे देखील वाढ झालेली आहे. प्रति चांदीच्या दरामध्ये झालेली ही वाढ सर्वात जास्त ठरली आहे. नागरिकांमध्ये सोन्याच्या दरामध्ये झालेली ही वाढ पाहता भयानक अशी निर्माण झाली आहे. लग्न सराईमध्ये खरेदी करणं थांबवलं असून नागरिकांनी अक्षरशः बहिष्कार टाकलेला पाहायला मिळत आहे. हा वाढलेला दर पाहता सोनं खरेदी करणं अशक्य झाले. सामान्य नागरिकाबरोबरच व्यावसायिकांनी देखील आता सोनं खरेदी करणं थांबवले. सोने बाजारपेठेमध्ये नागरिकांनी बहिष्कार टाकलेला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरामध्ये झालेला हा उच्चांक सर्वात जास्त उच्चांक म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजगी व्यक्त करत सोने खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला. सोन्याच्या दरामध्ये झालेला हा उच्चांक सर्वात मोठा उच्चांक ठरवलेला असून सोन्याच्या दरामध्ये सर्वात जास्त वाढलेला आहे. चांदीच्या दराने देखील उच्चांक गाठलेला आहे. सोने चांदीच्या दरामध्ये भयानक वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.